तर त्याला असं एक समर्पक उत्तर ज्याला असं म्हणता येईल की बाबासाहेबांनी दिलं आणि विचारलं की बाई येणारी सत्ता कोणासाठी होती? महात्मा फुले ज्यांच्यासाठी लढत होते त्यांच्यासाठी सत्ता होती की ही तुम्हाला आता असताना ब्रिटिश गेले तर त्या जागी तुम्हाला बसायचं आहे म्हणून तुमचा लढाई? म्हणजे ब्रिटिशांच्या जागी आम्ही आलो पाहिजे. आणि नंतर नंतर आपण बघत असाल की ते स्वतंत्र राज्य असं नाही तर स्वराज्य असं झालं. म्हणजे आम्ही राज्य करू, तुम्ही राणी म्हणून राहा, फक्त राज्य आमच्या हातामध्ये द्या. फार मोठा फरक आहे स्वराज्यामध्ये आणि स्वातंत्र्य. आणि म्हणून आपल्याकडे वाचनाची आणि समजण्याची ही नीतिमत्ता आपण जोपर्यंत विकसित करत नाही तोपर्यंत आचार्य महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे आपण फसणार नाही असं असताना लक्षात. प्रत्येक माणसाला स्वतःबद्दल मी कसा जगलो पाहिजे याची एक आचारसंहिता ही त्याची स्वतःबद्दलची आचारसंहिता ही त्याच्या घरापुरती मर्यादित आहे असं मी त्या ठिकाणी धरतो. पण सामाजिक जीवन आणि घरगुती जीवन हे फार वेगळं असं मी त्या ठिकाणी मानत नाही. सामाजिक जीवन हे मोठं कुटुंब आहे, त्याच्यामुळे तिथे विचारांचा बदल हा मी तिथे मानत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आज आपण बघत असाल की विस्कटलेली सामाजिक घडी ही आता आपल्याला स्थिर करायची हे असणारं लक्षात. आता ही विस्कटलेली सामाजिक घडी जी आहे यामध्ये सगळेच जण या नव्या व्यवस्थेमध्ये आपली स्वतःची सुरक्षितता बघत असताना ते व्यवस्थेमध्ये सुरक्षितता बघत नाही. ते व्यवस्थेमध्ये सुरक्षितता बघत नाही तर ते निधीमध्ये पैशामध्ये आपली असणारी सुरक्षितता त्या ठिकाणी बघतात. त्यांना असा विश्वास वाटत नाही की ज्या व्यवस्थेचा मी एक भाग आहे त्या व्यवस्थेचा भाग ही माझी काळजी करू शकतं असं त्याला वाटत नाही. आणि ती माझी काळजी करू शकत नाही असं वाटत नसल्यामुळे तो दुसरीकडे स्वतःची सुरक्षितता त्या ठिकाणी बघतो आणि स्वतःची सुरक्षितता दुसरीकडे बघत असताना तो मग असणारा निधी ज्याला मी मॉनिटरी म्हणतो या नव्या व्यवस्थेमधलं सगळ्यात मोठं मॉनिटरी व्यवस्था जी आलेली आहे त्या मॉनिटरी व्यवस्थेमध्ये दिसतोय. आणि आपल्याला असणारं दिसतंय की काही जणांच्या धाडी जेव्हा घातल्या जातात तेव्हा 7 पिढ्या खातील काही 14 पिढ्या खातील तरी संपणार नाही पण त्यांचे हाव काही संपत नाही अशी असणारी परिस्थिती. तेव्हा मोह आम्ही जो म्हणालो हा सगळ्यात महत्वाचा आहे. पण या मोहाला सुद्धा नियंत्रण करण्यासाठी किंवा समूहामध्ये ते अंतर्भूत झालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती असेल तर त्याला व्यवस्थेने तुम्हाला असताना जगलं पाहिजे अशी परिस्थिती आहे. व्यवस्थेने ती परिस्थिती निर्माण केली पाहिजे. आज तुम्ही अमेरिकेत गेलात, तुम्ही असणारा आज इंग्लंडमध्ये गेलात, इतर कुठल्याही देशामध्ये गेलात तर 2 गोष्टीची तुम्हाला सुरक्षितता मिळते. एक म्हणजे आजारी पडलात तर तिथलं राज्य तुमच्या आजारपणाचा खर्चाची जबाबदारी घेते. मग ती 10 कोटी काय होणे त्याचं नाही पण ती घेतली. आणि दुसरं बेरोजगार जो आहे
त्या बेरोजगाराला ती खर्चिकते. त्याच्यामुळे बेरोजगारी आहे, नाही असं नाही, पण खर्चिक मिळाल्यामुळे तो समाज व्यवस्था आणि राज्य व्यवस्था याच्या विरोधात तो जातो. आज त्या उद्या मला हेच शासन चांगली व्यवस्था देईल आणि मी कुठेतरी नोकरी देईल आणि मला कुठेतरी स्थिर स्थावर होता येईल अशी असणारी परिस्थिती. आज या दोन्ही गोष्टींमध्ये आपण असताना पाहिलं तर आपण फारच पाठीमागे आहोत. एक LICची ऍडव्हर्टाइजमेंट आहे, मेडिकल LICची असणारी ऍडव्हर्टाइजमेंट आहे. एक माणूस दाखवलाय की हॉस्पिटलमध्ये गेलाय आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथल्या मॅनेजमेंटला सांगतो आता मला डिस्चार्ज आहे, आता मला डिस्चार्ज आहे. तर तो डॉक्टर म्हणतो तुला डिस्चार्ज अजून थांब जरा, बरं व्हायचंय. तो म्हटला नाही नाही, माझी बँक बॅलन्स संपलेली आहे, मी तुम्हाला आता काही देऊ शकत नाही. तर तिथे भांडणं होण्यापेक्षा मी आता जगेन की मरेन हे माझ्यावरती सोडा आणि मला असं डिस्चार्ज करा अशी असणारी परिस्थिती. ही आपली असणारी व्यवस्था आपण असताना या ठिकाणी आणून ठेवलेली आहे की जिथे लोकांना मी उद्या आजारी पडलो तर माझं कुटुंब किंवा इथलं सरकार माझ्याकडे बघेल किंवा दुर्लक्षित करेल याची त्याला खात्री कुठेच राहिलेली नाही अशी परिस्थिती आहे. दुर्दैवाने असं म्हणेन या राज्याची असणारी संकल्पना महात्मा फुले असतील, महात्मा गांधी असतील, शाहू महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत की ज्यांनी इथल्या उपेक्षित माणसाला हे शासन न्याय देते, हे शासन त्याची काळजी घेते अशी जी व्यवस्था होती ती व्यवस्था इतिहासात निर्माण होऊ शकली नाही. आणि याचं मी सगळ्यात मोठं कारण ज्यावेळेस शोधतो त्यावेळेस आपली मानसिकता जुनीच मानसिकता राहिलेली आहे, ती बदललेली नाही. आपली जुनी मानसिकता काय आहे? लढायला जायचं असेल तर क्षत्रियांनी लढायचं, तो हारला काय जिंकला काय आपल्याला फरक काय. तो जिंकला तर त्याचा उदो करायला आपण जातो, तो हारला तर त्याचा आसू पुसायला आपण जातो. हे इतर उदो करणं किंवा त्याचे आसू पुसणं याचीच आपण जिम्मेदारी घेतली, पण त्याच्याबरोबर तलवार घेऊन लढण्याची मानसिकता ही आपण काही निर्माण करू शकतो. आताच्या सुद्धा कालावधीमध्ये मला तीच मानसिकता दिसते. कोणीतरी लढावं, मी आपलं फक्त पडतो स्टॅम्प मारा, कोणीतरी लढावं, मी फक्त जाऊन स्टॅम्प मारेल. पण मला असं वाटत नाही की ही व्यवस्था मी ताब्यात घ्यावी आणि हिच्यामध्ये बदल करावा, हा मला कधीच विचार वाटला. आजचं जे या देशाचं दुखणं जे आहे मी असं म्हणेन ते बेफिकीरपणा हेच सगळ्यात मोठं असणारं दुखणं आहे. मला काही घेणं आहे, माझा काय संबंध, तो तसं करतो मी काय करू. मी हातबलता, माझ्या भाषेत म्हणायचं तर हातबलता व्यक्त करायचं आणि आपली जबाबदारी मोकळी. माझा तोच प्रयत्न चाललेला आहे की वेगवेगळ्या समूहामधल्या व्यक्तींचं सामाजिक आणि राजकीय दृष्ट्याने जागृती झाली. सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून जागृती झाली पाहिजे. या सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून जागृती झाली तर हे जे आपलं दुःख आहे
हे 90% संपलेले असतील हे आपण लक्षात. मी उदाहरण देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा येताना खरं बोलला असं त्या ठिकाणी, तो खोटं बोलले नाही, पण एवढंच होती की त्याच्यामध्ये हिंमत नाही ती अंमलबजावणी. त्यांनी काय म्हटलं की 15 लाख देतो. हे अजिबात खोटं नाही. हे वाक्य त्यांचं अजिबात खोटं नाही. कारण या देशातला पैसा आपण बेफिकीर असल्यामुळे बाहेर जो गेलेला आहे तो बाहेर गेलेला पैसा आणायचा आहे. तो आणल्यानंतर सरसमान वाटायचा झाला तर प्रत्येकाच्या खात्यामध्ये म्हणजे प्रत्येक कुटुंबाच्या खात्यामध्ये 15 लाख येतील एवढा तो निधी आहे. म्हणून नरेंद्र मोदी खोटं बोललेले नाही. शिव्या देत असलो, टीका करत असलो तरी या बाबतीत नरेंद्र मोदी खरं बोलले. मी एवढं म्हणेन. फक्त मी काय म्हणतोय की त्यांच्याकडे ताकद नाही, हिंमत नाही की ते पैसे त्या राष्ट्रातून मागायचे, घ्यायचे आणि लोकांच्या खात्यामध्ये. आता रस्त्यावरती फकीर असताना याला तुम्ही सत्तेवरती बसेल तर तो काय म्हणणार आहे? एवढंच करायचंय, आण कागदपत्र मी सही करतो आणि बाबा. त्याला काही विचार करण्याची गरज नाही, कारण त्यांनी तेवढा पैसा कधी बघितलेला नसतो. त्याला कोणाकडे एवढा पैसा हेही माहित नसतं. त्याला फक्त एवढंच माहिती आहे की माझ्या बरोबर इतरांची गरिबी जाणार आणि म्हणून मी सही करून मोकळा होतो. आज आपल्याला त्या सत्तेवरती पोरगा, पोरानंतर त्याचा बाप, त्याच्यानंतर त्याचा नातू, त्याच्यानंतर त्याचा पंतू, त्याच्यानंतर त्याचा पंतू, असं जे राजकारण चाललेलं आहे हे आपल्याला मोजू. किंवा एकाच समाजाचा जो चाललेला आहे त्याला सर आपल्याला मोजू. हे ज्या दिवशी आपण मोडू त्या दिवशी खऱ्या अर्थाने मी असं म्हणेन की सगळा शिवाशाप झेलून त्या पाहिजे. आणि आजही आपण बघत असाल की महात्मा फुलेंना शिव्या घालणारी मंडळी बरीच आहे. बरी का आहे? मोठ्या प्रमाणात आहे. त्याचं कारण काय आहे? ते या माणसाने व्यवस्थेला आग लावली. या माणसाने समाजाला जागृत केलं. या माणसाने अधिकार काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि तो रुजवला. जी कैदेची व्यवस्था आम्ही केली होती त्या कैदेच्या व्यवस्थेला मोकळी करण्याचा मार्ग या माणसाने केला. आणि म्हणून आजही आपण बघत असाल की 2-4 महिने नाही झाले तर एकाची कोणाची तरी टिप्पणी येते आणि ते महात्मा फुलेंच्या विरोधात असते. आपण त्या ठिकाणी पाहतो. त्याचं कारणच आहे की जी आग महात्मा फुलेंनी लावली तिला महात्मा गांधी जेवढं पुढे घेऊन जाता येतील तेवढे गेले. मी इथल्या सगळ्या बहुजनांना म्हणतो ज्या दिवशी तुम्ही महात्मा गांधी विसरला त्या दिवशी तुम्ही संपला. त्या दिवशी तुम्ही संपला. त्याचं कारण का? तर मी मगाशी जी म्हटलं की मानसिकता की क्षत्रियाने लढायला जायचं, लढायला जातात त्याचे आरती ओळा, त्याचे हात पाय धुवा, त्याचं जे काय करायचं ते असेल त्या घोड्याला टीका लावा आणि विजय भाऊ असं म्हणून त्याला म्हणायचं. जातो आपला तो जिंकला तर उदो उदो करायला, हारला तर आसू पुसायला. अशी जी व्यवस्था होती या अशा व्यवस्थेमध्ये महात्मा गांधीने तो मिठाचा सत्याग्रह असा तो इंग्रजांच्या
वापराच्या संदर्भातला असा सामान्यातले सामान्य प्रश्न उचलले आणि सामान्यातले सामान्य प्रश्न उचलून सामान्य माणसाच्या हातामध्ये झेंडा दिला, 4 घोषणा दिल्या, रस्त्यावरती फिरायला लावलं आणि व्यवस्थेला चॅलेंज देण्याचं त्यांनी व्यवस्थेला चॅलेंज देता देता पोलिसांचा लाठीचार्ज काढत आणि करत त्यांनी एक मानसिकता त्या काळातला आपण असताना टिळकांचं असताना जर भाषण आपण बघितली, त्या काळातली टिळकांची आपण असताना भाषणं बघितली तर त्यांनी तेली असेल, माळी असेल, कुणबी असेल, वार असेल, कुंभार असेल यांच्या संदर्भातलं जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय खालच्या पातळीवर. त्या विधानसभेमध्ये काय नांगर धरून असताना शेती करायची आहे का, लोहाराला उद्देशून अरे तिथे काय असताना लोखंडाचं काय करायचंय का, अशा रीतीने जातीच्या व्यवस्थेवरती धरून पूर्णपणे टीका करण्याचा असणारा प्रयत्न केला. त्या सगळ्या कालावधीमध्ये महात्मा गांधींनी इथल्या बहुजनाच्या हातामध्ये काँग्रेसचा आजचा जो झेंडा आहे, तिरंगा झेंडा जो होता तो काँग्रेसने घेतला, तो हातामध्ये दिला आणि रस्त्यावरती त्याला बोंबला लावला. त्याचं मनोबल वाढवायचा प्रयत्न, त्याची हिंमत वाढवण्याचा प्रयत्न, त्याचा ह्या व्यवस्थेचा सहभाग आहे, ही व्यवस्था तुझी आहे, तुला त्याच्यामध्ये लढावं लागेल, हे तू त्या ठिकाणी साहेब महात्मा गांधी सांगत होते. आणि त्यातून या देशामध्ये एक बहुजनाची चळवळ सुरुवात झाली आणि तीच चळवळ आपण असताना बघतो, की आजच्या पिढीसमोर महात्मा गांधी संपले. मागच्या 4 वर्षापूर्वी पुणे स्टेशनच्या इथे महात्मा गांधींचा फार मोठा पुतळा आहे आणि तो फार घाण झाला. म्हणून मी एनसीपी वाल्यांना फोन केला, कारण सत्ता त्यांचा होता, महापौर त्यांचा होता. अरे म्हटलं फायर ब्रिगेड मला पाहिजे, कारण का तो पुतळा धुवायचा. ते म्हटलं काय करायचंय प्रकाश, महात्मा गांधी गेले, आता संपले. म्हटलं संपले म्हटलं, पण ते स्टेशन समोर चांगलं दिसत नाही आणि उद्या मग 2 दिवसांनी जयंती आहे, त्या म्हटलं तो धुवून पुसून आपण म्हटलं त्याला हात तुटेल. माझा सांगण्याचा मुद्दा हा की बहुजनातला माणूस सत्तेवरती बसला पण इतिहास विसरला. बहुजनातला माणूस सत्तेवरती बसला पण इतिहास विसरला की याच महात्मा गांधीने सत्ता ही सार्वत्रिक केली, सार्वत्रिकसाठी लढले आणि नंतरच्या संविधानामध्ये ती पूर्णपणे सार्वत्रिक झाली. हा इतिहास तो विसरला. ही सार्वत्रिक सत्ता जोपर्यंत कायम राहील तो पण आज आपण जसं आनंदित आहोत तशी येणारी व्यवस्था सुद्धा आनंदित राहील हे आपण असताना त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या दिवशी ही व्यवस्था पुन्हा कैद झाली, ती झाली नाही असं नाही. शिवाजी महाराजांचे शिलेदार आपण सगळेच सांगतो. हे बलुतेदार आलुतेदारामध्ये होते की नव्हते? होते. पण नंतर शिवाजी महाराजांनंतर काय झालं तर शिवाजी महाराजांच्या नंतर हे जे आलुतेदार बलुतेदार जे शिवाजीच्या सैन्यामध्ये होते हे सैन्यामध्ये राहिले नाही तर पुन्हा आपल्या जातीच्या टप्प्यामध्ये आणि जातीच्या व्यवस्थेमध्ये लागले हे लक्षात. उठाव प्रत्येक वेळेस होतोय, नाही असं नाही.
या बंदिस्त व्यवस्थेतून बाहेर पडण्याचा उठाव होतो. त्या उठाव सक्सेस होतो, पण तो उठाव स्थिर करत नाही आपण, ही आपल्याकडचे दोष. स्थिर करणं ही आपली असणारी जबाबदारी, आणि ही स्थिर करणं ही आपली जबाबदारी असेल तर त्याचा हिस्सा होणं हा आपला सगळ्यात महत्वाचा. आपण जसं म्हणतो की नवीन इमारत बांधायची असेल तर कोणाला तरी पायाचा दगड व्हावा लागतो. आपल्या इथे एक नाही तर महात्मा फुलेंपासून महात्मा गांधी पण शाहू महाराजांपर्यंत, इतिहासाला बाबासाहेबांपर्यंत आणि त्याच्या अगोदर आपण असताना पाहिलं या सगळ्या संत मंडळींचं, ज्ञानदेवापासून जे असणारे जे संत मंडळ तुकारामपर्यंत आपण घेतलं किंवा त्याच्या पुढे आपण असताना गेलो, चारवक पासून ते असताना या ठिकाणी तुकाराम महाराजांपर्यंत आलो, तर हे सगळं बंड ह्या देशामधलं आहे. विषमतेच्या विरोधातला असणारा बंड आहे. आणि या विषमतेच्या विरोधातलं बंड हे कधी यशस्वी झालं, पण ते यशस्वी झाल्यानंतर ते टिकाऊ राहिलं नाही, ही परिस्थिती आहे. आपल्याकडे आत्ता जबाबदारी आहे की ही टिकाऊ करणं ही आपली असणारी जबाबदारी. आणि म्हणून श्रद्धा हा जो भाग आहे हा सगळ्यात महत्वाचा भाग असून त्या ठिकाणी लोकांची जिथे श्रद्धा आहे तिथे आपण आदर करायला शिकतो. कारण श्रद्धेचा आपण जोपर्यंत आदर करत नाही तोपर्यंत माणसातले संबंध हे आपण असं निर्माण करत. श्रद्धेला ज्या दिवशी आपण असणारा प्रश्नचिन्ह करायला सुरुवात करतो त्या दिवशी मी असताना मानतो एक तर नास्तिककडे आपण जातो किंवा अंधश्रद्धेकडे जातो अशी असणारी परिस्थिती. या दोन्ही गोष्टी आपल्याला असताना टाळायच्या आहेत. आणि या दोन्ही गोष्टी टाळत असताना मी असं म्हणेन की इथल्या बहुजनांवरची जबाबदारी फार मोठी आहे. ही व्यवस्था ताब्यामध्ये घेणं ही सगळ्यात मोठी असणारी जबाबदारी आहे. संघर्ष करावा लागेल तर निश्चितपणे तो संघर्ष करावा लागेल. आज असताना आपल्याला दिसते की इथे जी काही नवीन व्यवस्था उभी राहिली, या नव्या व्यवस्थेमध्ये पक्ष आपल्या ताब्यात घ्या. पक्ष ताब्यात गेला की उमेदवार कोणाला द्यायचं ते ठरतं. नात्यातला उमेदवार येतो, मग काकाला तिकीट द्यायचं, मामाला द्यायचं की चुलत्याला द्यायचं, एवढंच फक्त त्या ठिकाणी राहतं. आणि मग आपण बोंबलतो की आम्हाला तर तिकीटच मिळालं नाही, ते तर आम्हाला उभंच करत नाही. पण आपल्याला कधी असं वाटत नाही त्यांनी नाही दिलं, मी माझा पक्ष स्थापन करतो आणि मीच लढवतो, मी माझाच विजय त्या ठिकाणी करत. आणि म्हणून या समाज व्यवस्थेमध्ये मी असं म्हणेन की बहुजनांकडे फार मोठी जबाबदारी. बहुजनांकडे जे आहे ही फार मोठी जबाबदारी. आणि ती फार मोठी जबाबदारी म्हणजे हा बदल टिकवणं ही असणारी सगळ्यात मोठी जबाबदारी. हा आलेला बदल आपण टिकवू शकलो नाही. माझ्या अगोदर त्यांनी सांगितलं की शिक्षणाची दारं बंद होतील म्हणजे आत्ताच्या जुन्या पद्धतीने होणार नाही. पण शिक्षण महागडं केलं, परवडलं नाही तर आपोआपच बंद झालं. हे न करता बंद झालं अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या विरोधात काय काय षडयंत्र केल्या जाऊ शकतं याची सुद्धा दक्षता आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागते. आणि आत्ताच्या याच्यामध्ये ही दक्षता घ्यायची असेल तर ही दक्षता विधानसभेमध्ये पोहोचून
लोकसभेमध्ये पोहोचून ती दक्षता आपल्याला घ्यावी लागते अशी असणारी परिस्थिती आहे. परिस्थिती अशी आहे की आपल्याला दक्षता घेण्याचे जे सेंटर्स उभे राहिलेले आहेत, केंद्र उभे राहिलेले आहेत, त्या केंद्रापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि ती केंद्र आपण आपल्या ताब्यात ठेवली तर ती व्यवस्था आपल्या ताब्यात राहते. बदल झालेला हा टिकाऊ बदल आपण सर्व त्या ठिकाणी करू शकतो आणि म्हणून ही केंद्र आपण सर्व ताब्यात घेतली पाहिजे. आणि ही केंद्र ताब्यात घ्यायची असेल तर इथली सत्ता ही बहुजनाच्या हातामध्ये आली पाहिजे. मग ती लोकसभेची असेल, विधानसभेची असेल किंवा कॉर्पोरेशनमधली असेल, ती जोपर्यंत बहुजनांच्या हातामध्ये राहील तोपर्यंत महात्मा फुलेंनी केलेला, बाबासाहेबांनी केलेला, शाहू महाराजांनी केलेला, महात्मा गांधींनी केलेला लढा हा यशस्वी राहील आणि ती टिकवण्याची ही आपली जबाबदारी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आयोजकाने या ठिकाणी जो सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा सारा आभारी आहे. आणि एक अजून असं या ठिकाणी सांगतो, ही शासन तर धार्मिक शासन असतं. मी नवीन मानतोय असं काहीच नाही. पोलीस हा जो आहे, ही घटना घडल्यानंतर पण ती घटना घडू नये म्हणून इथे असणारा पारायण करणारे हरिभक्त पारायण जे आहे की ती एक जिम्मेदारी उचलतात, स्वतःहून उचलतात. लॉ अँड ऑर्डर मेंटेन करावा अशी असणारी परिस्थिती आहे. मी अनेक वर्ष शासनाला असं म्हणतोय, आपण यांना मानधन देतो. शासन म्हणतो तुम्ही तर नास्तिक आहात. म्हटलं मी नास्तिक जरी असलो ते राहू द्या म्हटलं होतं, पण म्हटलं इथल्या हरिभक्त पारायण काय करतात याची मला माहिती आहे. समाजामधली शांतता, समाजामधली व्यवस्था, समाजामधला असणारा नीतिमत्ता आणि मानवतेने वागण्याचं हे जे समाज व्यवस्थेमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून जे करतात त्याचं कुठेतरी आपण असणारा बघितलं पाहिजे. गावातले लोक जी बिदागी देतात ते देतात म्हटलं त्याच्याबद्दल दुमत नाही, पण शासनाने सुद्धा बिदागी द्यायला शिकलं पाहिजे. ही जर खरंच मी असं म्हणतो की धार्मिक सरकार असतं त्यांनी हरिभक्त पारायण करणारे जे आहेत त्यांना महिन्याला 5,000 रुपये देणं काहीच नाही. महाराष्ट्रातल्या जेवढे आहेत त्यांना द्यायचं ठरवलं तर खर्च किती येईल माहितीये? 100 कोटी फक्त येईल. एका मंत्र्याचं खाणं आहे म्हटलं होतं. 100 कोटी आहे म्हटलं होतं. म्हणजे ज्या सरकारला 100 कोटी देण्याची दानत नाही तिथे आपण नीतिमत्तेची असणाऱ्या अपेक्षा त्या ठिकाणी करणार आहोत. हे फौल असं मी त्या ठिकाणी म्हणतो. यांना असं वाटतं की 100 कोटी घ्यायचं म्हटलं म्हणजे आपल्या खिशातले 100 कोटी गेले. अरे म्हटलं मी तिजोरीतले 100 कोटी म्हणतोय, तुमच्यातले म्हणत नाहीये. कदाचित विलासरावच्या कालावधीमधलं आमचं सरकार म्हणजे सरकारमधला सहभाग मकराम पवार होते, त्याच्यानंतर बोडके होते, सूर्यवंशी धुळ्याचे होते, डॉक्टर भांडे होते. अजून एक 5-6 महिने आमचं जर व्यवस्थित चाललं असतं तर विलासरावतून आम्ही हे मान्य करून घेतलं असतं. जसं ओबीसीची स्कॉलरशिप आम्ही मान्य करून घेतली होती तशी हे सुद्धा आम्ही मान्य करून घेतलं असतं. पण दुर्दैवाने ते झालं नाही. उद्याच्या असणाऱ्या निवडणुकीच्या नंतर जी काही सरकार येईल त्या सरकारच्या गळी बसून हा जो हरिभक्त पारायण आहे तसं तो कीर्तन करतो. कीर्तनातूनच त्याचा सगळं उत्पादनाचं साधन आहे. मला माहिती आहे अनेक जण अत्यंत दुःखी अवस्थेमध्ये आपलं आयुष्य घालवतात, पण व्रत जे आहे ते कधी सोडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे.
तर शासनाने हात पुढे केला पाहिजे. शासनाला ने तो हात पुढे करावा हे निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये मी बघेन. एवढं सांगून आपली सगळ्यांची रजा घेतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.